त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? हे माझं अगोदर तुम्ही हे प्रोडक्ट बघा, हे माझा ॲड्रेस, हे माझा नंबर आणि ह्या ॲड्रेसवर हे पार्सल आलेले कुरिअरवाल्याने माझ्या घरी आणून दिलेले. माझ्याकडे CCTV फुटेजसुद्धा आहेत जे कुरिअरवाला आला होता. त्याच्यामध्ये आता मी ते तुम्हाला ओपन करून दाखवते. प्रोडक्ट बघितलं का त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? त्याच्यामध्ये 3 ब्राचं होतं, पण त्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला काय मिळतंय. बघा बघा सगळेजण बघा, ही आहे पॅन्ट. आता तुम्हाला सांगा पॅन्टमध्ये आणि ब्रामध्ये किती फरक असतो? बघा ही पॅन्ट आलेली आहे. हे ऑनलाईन अशा फसवणूक होतात. तुमच्याकडनं काहीतरी चुकून ते ब्राच्या ठिकाणी पॅन्ट स्लाईड झाली असेल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, याच्यावर लिहिलेलं आहे बघा. माझ्याकडे जर चुकी झाली असेल तर मी केलीच नसते, मी काही बोलले बी नसते. तुम्ही बघा ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे. स्पष्ट दिसतंय का? बरोबर. बघा सगळेजण, याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की मी हे मागले, हे प्रोडक्ट आलेले. माझं एवढं सांगण्याचं याच्यामागं तात्पर्य आहे की जर तुम्हाला ऑनलाईन जर फसवणूक होत असेल तर कृपया करून कुणीही असे प्रोडक्ट मागवू नका. हजारो करोडो जनतेची इथं फसवणूक होत आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्याच्या पाठीमागं की जितके बी आजपर्यंत ऑनलाईन आहेत, आता ते कुरिअरवाले म्हणतात की आम्हाला माहीत नाही की आम्ही ते जे कंपनी आहे त्याला ती दोषी आहे. कंपनीवाल्याचं जर वेबसाईट उघडलं आणि कुठली का ही वेबसाईट असेल ती उघडत तर नाहीच, पण नंतर काय होतं माहिती आहे, ज्यावेळेस आपण करतो फोन लागत नाहीत, सगळे बंद असतात. कुरिअरवाल्याचे लागत नाहीत, कंपनीवाल्याचे लागत नाही, वेबसाईट उघडत नाही. आपले लाखो करोडो आपण पाण्यामध्ये टाकत आहोत. तरी माझ्या सगळं जनतेला हात जोडून विनंती आहे की तुम्ही असे प्रोडक्ट अजिबात घेऊ नका. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सगळीकडे फ्रॉड चालू आहे, सगळे ऑनलाईन. तुम्ही कुठं बी जा, ऑफिसमध्ये जा, कुठं बी कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, सगळीकडे तुम्हाला फ्रॉड होत आहे. ह्याच्यामुळे जनतेने आवाज उठवायला पाहिजे की आपल्याला हे प्रोडक्ट येतात ह्याच्यावर आवाज उठवा की फ्रॉड आहे. हे जे तुम्ही ऑनलाईन मागितलं याचं पेमेंट तुम्ही कसं केलं? मी ऑनलाईन पेमेंट केलेलं, मी तुम्हाला दाखवते. मी माझे 999 रुपये हे ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. हे बघा 999 रुपये मी आता सध्या हे ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. आजची तारीख आहे बघा, आपल्याला दिसत असेल. मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे 999 रुपये कोटक महिंद्रा बँकेच्या ह्याच्यातून केलेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल, मी आता ऑनलाईन पेमेंटसुद्धा केलेलं आहे. मी ज्यावेळेस हे प्रोडक्ट ओपन केलं बघितलं तर दुसरं, मग मी कस्टमर केअरला फोन लावला, लागत नाही आहे. वेबसाईट उघडली, लागत नाही आहे. वेबसाईट बी ओपन होत नाही. मग मी त्या ज्याने मला कुरिअर दिलं त्यांना मी फोन लावला. ते म्हणे तुम्हाला रिटर्न गिफ्ट पाठवावं लागेल, तिथं नंतर तुम्हाला एक मेसेज पाठवा, त्यानंतर तुम्हाला ते रिटर्न येईल. ह्याच्या अगोदर बी असंच मला एक प्रोडक्ट आलं होतं, रजाई म्हणून मला बेडशीट दिलं होतं, ते 50 रुपयाचं होतं. यापुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मी एवढंच सांगणार आहे की मी ह्याच्या खिलाफ एक ॲक्शन घेणार आहे. सगळे औरंगाबादमध्ये जितके बी कुरिअर आहेत सगळ्याला जाऊन मी तिथं जाऊन चेक करणार आहे आणि सगळ्या जितकी सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जी मी कंप्लेंट देणार आहे, ज्या ज्या एरियामध्ये आहेत त्यांनी तिथं जाऊन ते चेक करा की लिगली आहेत की नाही. यांच्याकडं आता ही शॉप आहे, तुम्ही बघत असाल, हे कुरिअरचं ऑफिस आहे पूर्ण. ह्या कुरिअरच्या ऑफिसमध्ये यांच्याकडे शॉप ॲक्टचं लायसन नाही आहे, प्लस त्यांच्याकडं नगरपालिकेची परमिशन नाही आहे. नंतर त्यांच्याकडं कुठलंही कंपनीचं लिगली म्हणजे एक हे म्हणतात ना डॉक्युमेंट नाहीच, पण करारनामासुद्धा नाही आहे. मग ह्या फ्रॉड कंपनीशी काय घेणं देणं आहे यांचं? जर यांच्याकडं लिगली डॉक्युमेंट नाहीत, यांच्याकडे करारनामा नाही आहे, नगरपालिकेची नाही, तर मग हे कशामुळं हे चालवतात? कशामुळं? हे सुद्धा जनतेची फसवणूक करतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळे सावधान राहा आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही फसवणुकीपासून सावध राहा. आपलं नाव? माझं नाव शकीला पठाण, मी एक सोशल वर्कर आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.